अहो व्यंकीसाठी मुगाची खिचडी करते हॉस्पिटलला घेऊन जायला, तर मग म्हटलं आपल्यासाठी पण तेच करते, सोबत कोशिंबीर. कोणाला फोन करताय? काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं हो हो लक्ष्मी, काही झालेलं नाही विशेष एवढं, काळजी नको करू. सगळं मी जयंतला फोन करत होतो. एवढी मोठी घटना घडली आहे, फॅक्टरीमध्ये आग लागली आहे, जयंतला कळवायला हवं ना ग. हो. तो इन्व्हेस्टर आहे ना आपला, फोन करतोय पण लागतच नाहीये. लागत नाही? नाही ना. अहो काल मी जानूला पण करत होते, तिचाही फोन लागत नव्हता. अरे देवा, काळजी वाटते हो मला आता. नाही म्हणजे कसं झालंय की भावना इथे आली, मग ती आग वगैरे लागली, या सगळ्या गडबडीत जानूला फोनच केला नाही मी, तिच्याशी बोलणंच नाही झालं आणि तिचाही फोन आला नाही हो, म्हणून जरा भीती वाटते. सगळं ठीक असेल ना? हो सगळं ठीक आहे, मी सांगतो ना तुला. काय तू टोकाचा विचार काय करतेस तू? एवढी काळजी कशाला करतेस लक्ष्मी? कदाचित दोघे बाहेर गेले असतील आणि नेमकं तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून फोन नसेल लागत. बरं सांग, एवढी तुला काळजी वाटते ना, आत्ता जानूला फोन करतो, हा तिचं बोलणं करून देतो तुझ्याशी, म्हणजे तुला बरं वाटेल. तेवढंच मन शांत होईल. जानूला सांगतो जरा बोल आईशी. काय झालं? जानूचाही फोन नॉट रिचेबल आहे. बघा, म्हटलं ना तिचा फोन लागत नव्हता आणि तुम्ही म्हणताय जयंतरावांचा पण लागत नाही. अरे देवा, आता काळजी वाटणार नाही तर काय सांगा मला. अगं एवढी काळजी कशाला करतेस तू? थोड्या वेळाने पण पुन्हा फोन करूया ना. नक्की करा. हो नक्की करतो. ठीक आहे. व्यंकीला पण भूक लागली असेल, मी पटकन खिचडी बनवायला घेते. हा प्लीज खायची आपण ऐक पण. माझं. ए काय? लक्ष्मी, या जयंतची ही अवस्था आहे म्हणजे जानू नक्कीच स्वतःची सुटका करून इथून सटकली असणार. हे सगळं काय आहे? जयंतला असा बांधून ठेवलंय, जान्हवी कुठे दिसत नाहीये, नक्की काय घडलंय रे? जान्हवी ठीक असेल ना? का तिला कोणी? अरे जयंत, तू इथे कसा आलास आणि हे कोणी बांधलं तुला? जान्हवी कुठे आहे? तुम्ही सगळं सांगतो, प्लीज आधी मला याच्यातून काढ. हो. अरे काय विचारतोय तो? हात पाय बांधले तुझे, तोंड नाही बांधले. बोल ना, जानू कुठे आहे सांग लवकर. असं का बोलतोय हा विश्व? आतापर्यंत तर हा जान्हवी बद्दल इतका शोर होता आणि आता हा जयंतला प्रश्न का विचारतोय? नाही, जानूला काहीही झालं नसेल, ती सेफ असेल. सिद्धू प्लीज प्लीज हेल्प कर ना मला. मला काही कळत नाही रे हे कसं बांधलंय ते. अरे तू बघ ना, पाय सोडवायला बघ, मी हात सोडतो. तू जमेल यार. प्लीज प्लीज लवकर सोडव मला. हो जयंत, आम्ही तेच प्रयत्न करतोय. जयंत नको टेन्शन घेऊस. हा जर इथून सुटला तर जानूचे सगळे प्रयत्न पाण्यात जातील. नाही, मला काहीतरी करायलाच हवं. यांना इतका वेळ का लागतोय? तोपर्यंत जानू मला सोडून कायमची लांब निघून जाईल. लवकर करा. याला काहीही करून जानूच्या मागे जाण्यापासून अडवलंच पाहिजे. जयंत, अरे काय झालं तुला? इथे कसा काय आला? कोणी पण जान्हवी? सिद्धू, अरे जयंत कधीपासून इथे आपल्याला काही माहिती नाहीये. त्याला कोणी इथे मारलं असेल, बांधलं असेल, त्याला लागलंही असेल. मला वाटतं याला आपण हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. हो बरोबर. नाही, मला आधी जानूकडे जायचंय. नाही जयंत, ऐक माझं, आपल्याला आधी हॉस्पिटलमध्ये जायचे. अवस्था वगैरे तुझी. अरे नाही, तुम्हाला कळत नाहीये का? मला आधी जानूकडे जायचंय. जयंत ऐक, विश्वाबरोबर बोलतोय. तू हॉस्पिटलला जा, मी आहे इकडे. मी जान्हवीला शोधून, काही होणार नाही जान्हवीला. तू नको काळजी करू. तू हॉस्पिटलला जा. बरोबर बोलतोय तुझा. सावकाश. सिद्धू ऐक, मला काही प्रश्न विचारू नकोस. आता थेट लक्ष्मी काकूंच्या घरी जा. अरे पण तुला कळत? ऐक, जा प्लीज जा. चल. तुला सिरियसनेस कळत नाहीये का गोष्टीचा? मी मगासपासून काय सांगतोय, जानू कुठेच सापडत नाहीये. आपण काही करून हा दरवाजा ओपन केलाच पाहिजे. ऐक ऐक ऐक, तू का समजून घेत नाही सिद्धू? ऐक ना माझं. नक्की काय चाललंय रे? याने मला लक्ष्मी काकूच्या घरी जायला का सांगितलं? जयंत पासून काही लपवतोय का? नक्कीच काहीतरी गडबड आहे. याची उत्तर फक्त जान्हवीच देऊ शकते. लक्ष्मी, हे बघ एवढं पाणी भास का? ते अजून घालू? हो बस. ठीक आहे ना? अहो मी काय म्हणते, अहो वीणा आहे, मी आहे, आम्ही करतो ना, तुम्ही बसा ना. लक्ष्मी, मला वाटतं तू विसरली आहेस, त्यामुळे तुला आठवण करून देतो. काय?
थोड्याच दिवसांपूर्वी कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालाय. डॉक्टरनी सांगितलंय की अजून आरामाची गरज आहे, फार कामं करू नका. त्यामुळे घरची सगळी कामं तुम्हालाच करायची गरज नाहीये, मी आहे ना. हे बघ लक्ष्मी, शेवटी आपली काळजी आपल्या एकमेकांनाच केली पाहिजे ना. तुला जरी स्वतःची काळजी नसेल ना तरी मला तुझी काळजी आहे, कळलं? त्यामुळे थांब जरा. मी फोन वाजतोय का? हो वाचतोय तो बघा. तो आवाज एवढा हळू का ठेवलाय? आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं ना वेंकीकडे, म्हटलं डिस्टर्ब नको. घ्या तरी आता किंवा स्वतःच बोलते. अय्या हरीश, हॅलो, बोल हरीश, काही कळलं का रे? बाबा, मी आपल्या फॅक्टरी समोरच्या चहावाल्याकडे चौकशी केली. हा, त्याने ना त्या सीसीटीव्ही मधल्या माणसाला ओळखलं आणि त्याने त्याचं नाव डीडी डीडी असं सांगितलं. कोण असेल हा माणूस? अशा नावाचा कोणी माणूस मला तरी माहित नाही रे. म्हणजे मी ओळखत नाही अशा कुठल्या माणसाला. कोण असेल हा डीडी? अरे लक्ष्मी, हरीश, आता जरा फोन ठेवतो मी. नंतर आपण बोलूया, पण तू अजून काही माहिती मिळते का बघ. हो हो ठीक आहे बाबा, ठेवतो. काय ग, काय झालं लक्ष्मी? खाली पडलं? हा कुठे काय? पाणी सगळं. लक्ष्मी, खरं काय झालंय? तू मायापासून काही लपवू शकतेस असं वाटतं का तुला? सांग. आता तुम्ही म्हणालात ना त्या माणसाचं नाव डीडी आहे म्हणून. हरीश म्हणाला. दादांना शाळेत आणि कॉलेजमध्ये डीडी म्हणायचे. दिग्विजय देशमुख. दादांनीच तर आता या गोष्टीचा उलगडा होतोय. म्हणजे त्या स्पर्धेत मला बक्षीस मिळालं, ते पेटंट माझ्याच नावावर आहे हे सिद्ध झालं, तेव्हा तू दादांना चार चौघात खूप बोलली होतीस. त्यांना मान खाली घालायला लागली होती तुझ्यामुळे, आणि म्हणून त्यांनी हे शक्य आहे. दादांच्या मनात इतका राग आहे ना, मला कळत नाही. इतकी वर्ष झाली तरी ही गोष्ट सोडून का देत नाहीये. मान्य आहे की सुरुवातीला विरोध होता, पण काय हरकत आहे आता इतक्या वर्षाने मी घेतलेल्या निर्णयाला थोडा मान द्यायला. बघतायत ना माझा सुखाचा संसार सुरू आहे की, काय हरकत आहे आता. अहो मला माफ करा, हे सगळं माझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास. लक्ष्मी, अगं काहीतरी काय बोलतोस तू? हे बघ, तू आधी डोळे पुस. रडायचं नाही, डोळ्यात पाणी नाही आणायचं. तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. असा विचार सुद्धा कसा करतेस ग तू? तुझ्या दादांना जे करायचंय ना ते करू दे. आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? आपली बाजू खरी आहे की नाही? त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची काहीही गरज नाहीये. आणि लक्ष्मी, एक सांगतो, आपल्यावर कितीही संकट आले ना तरी जोपर्यंत तू माझ्या बरोबर आहेस, तुझी साथ मला आहे ना, तोपर्यंत मी कुठल्याही संकटावर मात करू शकतो. खात्री आहे मला. पण असा वेड्यासारखा विचार कधीही करायचा नाहीये यापुढे. आणि गंड सांगे. दादा, यांनी मला कितीही समजावलं ना तरी तुझ्या या वागण्याचं उत्तर तुला मला द्यावंच लागेल. कसं, कधी माहित नाही, पण तुला उत्तर द्यावं लागेल.